विधेयकावर सरकारची अग्निपरीक्षा, भाजपकडे नाही बहुमत, काय आहे लोकसभेतील नंबर गेम? लोकसभेमध्ये बुधवारी वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. या विधेयकावर मतदान होणार आहे. मात्र हे विधेयक स्वबळावर पास करण्याएवढे संख्याबळ भाजपकडे नाही. लोकसभेमध्ये भाजपकडे 240 सदस्य आहेत, तर विधेयक मंजूर होण्यासाठी 272 सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. लोकसभेत एनडीएच्या विरोधात इंडिया आघाडी असणार आहे. इंडिया आघाडीचा विचार केला असताना काँग्रेस हा इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसकडे लोकसभेत 99 सदस्य आहेत. त्यानंतर अखिलेश कुमार यादव यांच्या समाजवादी पक्षाकडे सर्वाधिक सदस्य आहेत. विरोधकांचे लोकसभेत संख्याबळ 235 आहे. सध्या लोकसभेतील सदस्य संख्या 542 आहे. भाजपकडे सर्वाधिक 240 सदस्य आहेत. स्वबळावर जरी भाजपकडे हे विधेयक पास करण्यासाठी बहुमत नसले तरी भाजप नेतृत्व करत असलेल्या एनडीएची सदस्य संख्या मिळून 294 आहे. त्यामध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षाचे सदस्य आहेत. त्यामुळे एनडीएच्या सदस्यांच्या मदतीने हे विधेयक भाजप बहुमताने मंजूर करून घेऊ शकतो. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या मागण्या मान्य करत भाजपकडून विधेयकामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे डीटीपी आणि जनता दल संयुक्त यांच्याकडून विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हीपही जारी करण्यात आलाय. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष. इंडिया आघाडीसोबत असलेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वक्फ विधेयकावर काय भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. 9 खासदार असलेला पक्ष विधेयकाच्या बाजूने मतदान करणार की विरोधात याची उत्सुक असणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत बघूया उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदू हृदय सम्राट, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार असे म्हटले आहे. राज्यसभेत काय स्थिती? राज्यसभेत भाजपकडे सर्वाधिक 98 सदस्य आहेत, तर एनडीएकडे 115 सदस्य आहेत. तसेच 6 राष्ट्रपती नियुक्त सदस्य देखील आहेत. वक्फ विधेयक राज्यसभेत पास होण्यासाठी 119 सदस्यांची आवश्यकता आहे. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक 27 सदस्य आहेत, तर इंडिया आघाडीकडे एकूण 85 सदस्य आहेत. लोकसभेतील बलाबल एनडीए 294, इंडिया आघाडी 235. जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.